ज्या उद्देशानं आपण इथे जमलेलो आहोत ते आहे आपल्या शाळेचं कॅलेंडर अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं. प्रास्ताविकात पुढे जाण्यापूर्वी मला हे सांगायला आवडेल, काळ नुसता पुढे जात नाही, तो आपल्याला घडवतही जातो. काळ नुसता घडवतही जात नाही, तो आपल्याला घडवतही जातो. त्या काळाशी मैत्री करणारे आपले दिवस शिस्तबद्ध करणारे आणि आपल्याला योग्य दिशा नेत असतात. आपली शालेय दिनदर्शिका ही दिनदर्शिका म्हणजे तारखांचा तक्ता नव्हे, तर अध्ययन, संस्कार आणि नियोजन याचा संगम आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. पुन्हा मी सगळ्यांचं स्वागत करतोय आणि माझ्या प्रास्ताविकेमध्ये नमूद करायला मला आवडेल की या वर्षाचं हे 3ऱ्या वर्षातलं आपलं दिनदर्शिका अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर, शाळेचे प्रिन्सिपल, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, माझे सहकारी शिक्षक मंडळी आणि सगळे पालकवर्ग यांचे खूप खूप आभार की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेली आहे आणि या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. त्याबद्दल मला या प्रास्ताविकातून थोडक्यात पार्श्वभूमी सांगायला आवडेल की हे जे आपलं कॅलेंडर आहे, आमचं कॅलेंडर, रोजरी शाळेचं कॅलेंडर, हे सगळेजण जसं अभिमानानं सांगू शकतात, त्यामध्ये ते आपलेपणा जो आहे तो या कॅलेंडरमध्ये दिसून येतो. याची पार्श्वभूमी मला वाटतं मी मागच्या वर्षी थोडक्यात सांगितली होती, पण यावेळेला पुन्हा जाहिरात वेगळे आहेत, पालक वेगळे आहेत, विद्यार्थ्यांचे तेच आहेत. पण पार्श्वभूमी सांगताना मला आवडेल ही जी मुळातली संकल्पना आहे, याचे जे सर्व आहेत ते आपल्या शाळेचे प्रिन्सिपल फादर अँथोनी आहे. आपण फादरांसाठी एक टाळी पहिल्यांदा वाजूया सगळेजण. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना त्याला जे बळ लागतं ते निर्माण करणं फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा त्याची सुरुवात करताना असंख्य प्रश्न असतात, त्याची उत्तरं शोधताना त्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतं आणि का, कसे, कोठे, कसं होणार असे बरेच प्रश्न पडले होते. पण सुरुवात जरी थोडी अवघड वाटली असली, पण त्यांचा जो जुना अनुभव होता त्याचा पाठीशी घेऊन त्याने आमच्यासारख्या लोकांच्यावरती विश्वास ठेवला आणि हे काम तडीस नेण्यासाठी मदत केली. पहिलं वर्ष होतं तेव्हा फादरांनी याची संकल्पना मांडली आणि सगळ्यात महत्त्वाची मोठी अडचण किंवा जी मोठी समस्या होती ती म्हणजे आता दिनदर्शिकेला जाहिराती कशा गोळा करायच्या, त्या कशा गोळा करायच्या तर कुणालाच कल्पना नाही आहे. पण फादरांनी त्याच्याविषयी मार्गदर्शन केलं आणि मग त्याच्याला सुरुवात केली. सुरुवातीला तसा म्हणावं तसा प्रतिसाद लाभत नव्हता, तरी सगळ्या शिक्षकांनी आपापल्या परीनं, प्रत्येक पालकांना असू दे, ओळखीच्या लोकांना असू दे, जाहिरातदारांना असेल, त्यांना विनंती केली, समजावून सांगितलं आणि बघता बघता फक्त आमचा प्रिंटिंग खर्च निघेल एवढंच उत्पन्न त्या दिवशी झालं होतं. आणि त्या कसरती सगळ्या शिक्षकांनी केल्या होत्या. त्या सगळ्या शिक्षकांच्या कसरतीतून 2024 आमचं पहिलं कॅलेंडर आमचा अनावरण सोहळा झाला होता. त्याचं सगळं श्रेय आहे ते आपल्याचे प्रिन्सिपल आणि या कॅलेंडरचे मुख्य संयोजक आहेत त्यांना जातं आणि त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्या शिक्षकांना जातं.